जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरव। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1, अध्याय क्रमांक 8, श्लोक क्रमांक 32। केचिदाहुरजं जातं पुण्यश्लोकस्य कीर्तये यदो प्रियस्यान्ववाये मलयस्येव चंदनम। काही जण म्हणतात की महान पुण्यवान राजाच्या कीर्तीसाठी अजन्मा आले आहे। काही जण म्हणतात की आपल्या अतिप्रिय भक्त यदू महाराजांना आनंद देण्यासाठी तुम्ही अवतरला आहात। मले पर्वताच्या चंदनासारखे तुम्ही यदुवंशात प्रकट झाला आहात। तात्पर्य, भगवंतांचे या भौतिक जगातील अवतरण संभ्रमित करणारे असल्यामुळे अजन्माच्या जन्माविषयी अनेक मते प्रचलित आहेत। भगवद्गीतेत भगवान म्हणतात, जरी ते अखिल सृष्टीचे स्वामी आहेत आणि अजन्मा आहेत, तरीही ते या भौतिक जगात अवतरित होतात। म्हणून अजन्म्याचा जन्म नाकारता येत नाही, कारण त्या सत्याची स्थापना ते स्वतःच करतात। तरीही ते का जन्म घेतात याविषयी वेगवेगळी मते आहेत। भगवद्गीतेत याचेही उत्तर आहे। ते तेथे घोषित करतात की ते धर्मतत्वांची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि धार्मिकांचे रक्षण व अधार्मिकांचे दमन करण्यासाठी आत्ममायेने अवतरित होतात। अजन्मा अशा भगवंतांचे हे कार्य आहे। तरीही भगवंत धर्मराज युधिष्ठिरांची कीर्ती वाढविण्यासाठी अवतरले आहेत असे म्हटले जाते। निश्चितच भगवंतांना संपूर्ण जगाचे कल्याण व्हावे म्हणून पांडवांच्या राज्याची स्थापना करण्याची इच्छा होती। जेव्हा पुण्यवान राजा जगावर राज्य करतो तेव्हा प्रजाजन सुखी होतात। राजा पापी असेल तर लोक दुःखी होतात। कलियुगात अधिकतर शासक अधार्मिक असतात, म्हणून नागरिकही नेहमीच त्रस्त झालेले असतात। लोकशाहीमध्ये अधार्मिक किंवा पापी असलेले नागरिक स्वतःवर राज्य करणारा प्रतिनिधी निवडून देतात, म्हणून त्यांच्या दुःखाकरिता ते कोणावरही दोषारोपण करू शकत नाही। नळ राजा देखील कीर्तिमान आणि थोर पुण्यशील होता, परंतु श्रीकृष्णाशी त्यांचा काही संबंध नव्हता। म्हणून या ठिकाणी भगवंत युधिष्ठिरांची कीर्ती वाढवितात असे म्हटले आहे। यदुराजांच्या कुळात जन्म घेऊन भगवंतांनी त्यांची कीर्ती आधीच वाढविली होती। जरी कृष्णदेव यादव, यदुवीर, यदुनंदन अशा नावाने जाणले जातात, तरीही ते अशा बंधनांच्या अतीत असतात। ते मलय पर्वतावर उत्पन्न होणाऱ्या चंदनासारखे आहेत। झाडे कोठेही आणि सर्वत्र वाढतात, परंतु चंदनाची झाडे मुख्यत्वे मलय पर्वताच्या क्षेत्रात वाढतात, म्हणून चंदनाचे नाव मलय पर्वताशी निगडीत आहे। निष्कर्ष असा की भगवान सूर्याप्रमाणे नेहमीच अजन्मा आहेत, परंतु जसा सूर्य पूर्व क्षितिजावर उगवतो तसे भगवंतही अवतरित होतात। सूर्य हा पूर्व क्षितिजाचा सूर्य असत नाही। भगवंतही पुत्र नाही, पण ते अखिल जीवमात्रांचे पिताच आहेत। श्लोक क्रमांक 33। अपरे वसुदेवस्य देवक्याम याचितोभ्यगात अजस्त्वमस्य क्षेमाय वधाय च सुरद्विषाम। दुसरे काही असे म्हणतात की वसुदेव आणि देवकी यांनी प्रार्थना केल्यावरून तुम्ही त्यांचे पुत्र म्हणून जन्माला आला आहात। निसंशयपणे तुम्ही अजन्मा आहात, पण देवतांचे कल्याण व्हावे म्हणून आणि जे देवतांचा द्वेष करतात त्यांचा नाश करावा म्हणून तुम्ही जन्म घेता। तात्पर्य, असे म्हटले आहे की वसुदेव आणि देवकी हे पूर्वजन्मीचे सुतपा आणि पृश्नी होते। भगवंत आपले पुत्र व्हावेत म्हणून त्यांनी कठोर तपस्या केली आणि भगवंत त्यांच्या पुत्राच्या रूपाने अवतीर्ण झाले। भगवद्गीतेत हे अगोदरच घोषित केलेले आहे की भगवान जगातील लोकांचे कल्याण
करण्यासाठी आणि असुरांचा अर्थात भौतिकवादी नास्तिकांचा नाश करण्यासाठी अवतरित होत असतात. श्लोक क्रमांक 34. भारावतारणा याने भुवो नाव इवो ददो सीदंत्या भुरीभारेन जातो ह्यात्म भूवार्थित. इतर असे म्हणतात की समुद्रातील नौकेला ओझे व्हावे त्याप्रमाणे पृथ्वी भाराक्रांत झाली. म्हणून ब्रह्मदेवानी प्रार्थना केल्यावरून तिचे दुःख हरण करण्यासाठी तुम्ही आविर्भूत झाला आहात. तात्पर्य, सृष्टीच्या उत्पत्तीतील प्रथम जीव ब्रह्मदेव हे नारायणांचे प्रत्यक्ष पुत्र आहेत. गर्भोदक शाही विष्णूंच्या रूपाने नारायणांनी भौतिक ब्रह्मांडात प्रथम प्रवेश केला. चेतनेच्या संपर्का वाचून जड उत्पत्ती करू शकत नाही हे तत्व ब्रह्मांडात प्रविष्ट झाले आणि श्री विष्णूंच्या दिव्य नाभीतून वर आलेल्या कमळावर आदिजीव ब्रह्मदेव प्रकट झाले. म्हणून विष्णूंना पद्मनाभ असे म्हणतात. ब्रह्मदेवांना आत्मभू असे म्हणतात, कारण पित्याचा लक्ष्मीशी संपर्क न होताच ते त्यांच्यापासून प्रत्यक्ष जन्मले. लक्ष्मी ही नारायणाजवळ त्यांच्या सेवेत संलग्न होती. तरीही लक्ष्मीच्या साह्याविना त्यांनी ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली. ही भगवंतांची सर्व शक्तिमत्ता आहे. जे नारायणांना मूर्खपणाने व इतर जीवाप्रमाणे समजतात त्यांनी यापासून धडा घ्यावा. नारायण काही सामान्य जीव नव्हेत. त्यांच्या दिव्य शरीराच्या सर्वच अवयवात इंद्रियांच्या सर्व शक्ती आहेत. साधारण जीव मैथुनी संबंधातून मुलाची उत्पत्ती करतो. या व्यवस्थे वाचून त्याला पुत्रोत्पन्न करण्याचा दुसरा मार्ग नाही. नारायण हे सर्व शक्तिमान आहेत आणि म्हणून ते शक्तीच्या कोणत्याही बंधनात नाहीत. ते आपल्या वेगवेगळ्या शक्तींनी काहीही आणि सर्वच सहजपणे आणि पूर्णपणे करण्यास पूर्ण स्वतंत्र आहेत. अशा रीतीने ब्रह्मदेव पित्याचे प्रत्यक्ष पुत्र आहेत. त्यांना मातेच्या गर्भातून यावे लागले नाही, म्हणून त्यांना आत्मभू नाव आहे. ब्रह्मांडातील पुढील सर्व उत्पत्ती करण्याचा भार ब्रह्मदेवावर आहे. पुढील उत्पत्ती सर्व शक्तिमानाच्या शक्तीचे दुय्यम परिवर्तन आहे. ब्रह्मांडाच्या तेजोवलयात श्वेतदीप नावाचा एक लोक आहे. ते क्षीरोदकशाही विष्णूंचे धाम आहे. हेच क्षीरोदकशाही विष्णू भगवंतांचे परमात्मा रूप आहे. जेव्हा ब्रह्मांडात काही उपद्रव होतो आणि व्यवस्थापन करणाऱ्या देवतांना त्याचे निराकरण करता येत नाही, तेव्हा ते ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेव त्याचे निवारण करण्यात असमर्थ झाले तर तेच अवतार घेण्यासाठी क्षीरोदकशाही विष्णूंची प्रार्थना करतात आणि समस्येविषयी समादेश घेतात. जेव्हा कंस आणि इतर राजे पृथ्वीवर राज्य करीत होते तेव्हा असा उपद्रव निर्माण झाला होता. असुरांच्या पापकृत्यांनी पृथ्वी भाराक्रांत झाली होती. ब्रह्मदेवानी इतर देवासमवेत क्षीरसागराच्या तटावर जाऊन प्रार्थना केली आणि त्यांना सांगण्यात आले की भगवंत वसुदेव व देवकी यांचे पुत्र म्हणून अवतरतील. अशा रीतीने काही लोकांचे असे म्हणणे आहे की भगवंत ब्रह्मदेवांच्या प्रार्थनेवरून अवतरित झाले. श्लोक क्रमांक 35. भवेस्मिन किल्यशमा नाना म विद्या कामकर्मभि श्रवणस्मरणार्हानि करिष्यन्निति केचन. आणि इतर काही जण म्हणतात की भौतिक कष्टांनी पीडित झालेले बद्ध जीव लाभान्वित व्हावेत आणि त्यांना मुक्ती मिळावी म्हणून श्रवण, स्मरण, पूजन अशा प्रकारच्या भक्तींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तुम्ही आविर्भूत झाला आहात. तात्पर्य, भगवद्गीतेत भगवंत ठामपणे सांगतात की ते युगायुगातून धर्ममार्गाची संस्थापना करण्यासाठी अवतीर्ण होतात. धर्ममार्ग परम भगवंतांनी निर्मिला आहे. कोणीही धर्माचा स्वतंत्र मार्ग स्थापू शकत नाही. अर्थात काही महत्वाकांक्षी लोकांची तशी रीत आहे. धर्माचा वास्तविक मार्ग म्हणजे भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ अधिकाराचा स्वीकार करून त्यांची स्वाभाविक प्रेमाने सेवा करणे हा होय. जीवाला अशा सेवेविना गत्यंतर नाही, कारण जीव स्वभावताच त्याकरिता आहे. भगवंतांची सेवा करणे हे जीवांचे एकच कर्तव्य आहे. भगवंत महान आहेत आणि जीव त्यांच्या अधीन आहेत, म्हणून त्यांची सेवा करणे हेच केवळ जीवांचे कर्तव्य आहे. दुर्दैवाने भ्रमित जीव
भौतिक इच्छांपोटी इंद्रियांचे दास झालेले आहे. हीच इच्छा म्हणजे अविद्या किंवा अज्ञान होय. अशा इच्छामुळे प्राणी मात्रे विकृत काम जीवनाविषयी, सुखभोगाविषयी अनेक योजना आखीत असतात. त्यामुळे ते जन्ममरणाच्या शृंखलेत सापडले जाऊन वेगवेगळ्या शरीरात आणि ग्रहलोकात परमेश्वराच्या नियमानुसार येरझाऱ्या घालीत असतात. म्हणून कोणालाही या अविद्येच्या पलीकडे असल्याविना भौतिक जीवनाच्या त्रितापांपासून मुक्त होणे शक्य नाही. हा प्रकृतीचा नियमच आहे. तरीही भगवंत आपल्या अकारण कृपेने दुःखी जीवावर अपेक्षेपेक्षाही अधिक कृपा करू इच्छितात आणि अवतीर्ण होऊन श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, पूजन, प्रार्थना, सख्य, शरणागती अशा भक्ती तत्वांचे पुनरुज्जीवन करतात. वर सांगितलेली माध्यमे अथवा कोणतेही एक माध्यम बद्ध जीवाला अविद्येच्या बंधनातून सुटण्यासाठी सहाय्यक होते आणि बहिरंगा शक्तीने भ्रमित झालेल्या जीवाने स्वतःच निर्माण केलेल्या भौतिक दुःखातून त्याची मुक्ती होते. भगवंत श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने प्राण्यावर अशी विशिष्ट प्रकारची दया करीत असतात. श्लोक क्रमांक 36. शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्त्य भीक्ष्णशः स्मरन्ति नन्दन्ति तवेहितं जना त एव पश्यन्त्य चिरेण तावकं भवप्रवाहो परमं पदांबुजम. हे कृष्ण, जे सतत तुमच्या दिव्य चरित्रांचे श्रवण, कीर्तन, स्मरण करतात किंवा दुसऱ्यांना असे करताना पाहून आनंदित होतात, ते निश्चितपणे तुमच्या चरणकमळांचे लवकरच दर्शन करतात आणि जन्ममृत्यूचा प्रवाह थांबवितात. तात्पर्य: आपल्या वर्तमान बद्धावस्थेतील दृष्टीने भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होणे शक्य नाही. त्यांना पाहावयाचे असेल तर एका वेगळ्याच जीवन प्रणालीचा स्वीकार करून दृष्टी परिवर्तन करायला हवे. जेव्हा भगवंत प्रत्यक्षपणे या पृथ्वीतलावर उपस्थित होते तेव्हा प्रत्येक जण त्यांना भगवंत म्हणून पाहू शकला नाही. जेव्हा भगवंत प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर उपस्थित होते तेव्हा प्रत्येक जण त्यांना भगवंत म्हणून पाहू शकला नाही. रावण, हिरण्यकश्यपू, कंस, जरासंध, शिशुपाळ हे सर्व भौतिकवादी, लौकिक विद्या, संपत्ती प्राप्त केलेले मोठे पुरुष होते, परंतु भगवंतांची उपस्थिती जाणून घेण्यास ते पात्र नव्हते. म्हणून जरी भगवंत आपल्यासमोर उभे असले तरीही आवश्यक दृष्टी असल्याविना त्यांना पाहता येणे शक्य नाही. ही आवश्यक पात्रता केवळ भक्ती प्रक्रियेद्वारेच विकसित होत असते. अधिकारी व्यक्तीकडून श्रवण करून या प्रक्रियेचा प्रारंभ होतो. भगवद्गीता हे एक सामान्यपणे लोक ज्याचे पाठ गायनादी करतात असे लोकप्रिय वाङ्मय आहे, परंतु कधीकधी असे दिसून येते की इतके करूनही साधक भगवंतांना प्रत्यक्ष पाहू शकत नाही. आणि याचे कारण म्हणजे श्रवण हे पहिले अतिशय महत्वाचे अंग आहे. श्रवण अधिकृत स्त्रोताकडून होईल तर लवकर परिणाम होईल. साधारणतः लोक अनधिकृत व्यक्तीकडून श्रवण करतात. अशा व्यक्ती शिक्षणक्रमातून योग्यता मिळून कितीही विद्वान झालेल्या असल्या तरी त्यांच्याकडून प्रेममय भक्तीच्या तत्वांचे आचरण होत नाही आणि म्हणून अशा लोकांकडून श्रवण केल्यावर केवळ वेळेचा अपव्यय होतो. कधीकधी श्लोकांचा अर्थ आपल्या हेतूला अनुकूल होईल अशा नवीन रीतीने लावला जातो. म्हणून श्रवणोत्सुकाने प्रथम निष्णात आणि प्रामाणिक वक्ता शोधावा आणि त्याच्याकडून श्रवण करावे. श्रवणाची क्रिया जेव्हा पूर्ण आणि निर्दोष होते तेव्हा दुसऱ्या क्रिया आपोआपच आपापल्या परीने निर्दोष होतात. भगवंतांच्या कैक लीला आहेत. श्रवण क्रिया जर पूर्ण असेल तर प्रत्येक लीला इच्छित परिणाम घडवून आणण्यास पुरेशी आहे. भागवतात त्यांच्या चरित्रकथनाचा प्रारंभ त्यांच्या पांडवा संबंधित कार्यापासून होतो. त्याचप्रमाणे असुरांशी आणि इतरांशी संबंधित त्यांच्या अनेक लीला आहेत. 10व्या स्कंदात त्यांच्या प्रेयसी गोपी आणि द्वारकेतील विवाहित पत्न्या यांच्या संगतीत संपन्न झालेल्या त्यांच्या उदात्त लीलांचे वर्णने आहे. भगवंत पूर्णतम आहेत आणि म्हणून भगवंतांच्या प्रत्येक व्यवहाराच्या दिव्य स्वरूपात काहीच अंतर नाही. तथापि लोक कधीकधी अनाधिकृत अशा श्रवण प्रक्रियेत त्यांच्या गोपी संवेद झालेल्या लीलांच्या श्रवणात अधिक रस घेतात. असा कल श्रोत्यांच्या कामुक भावनांचाच दर्शक आहे. म्हणून अधिकारी वक्ता अधिकार ओळखून अशा लीलावर भर देत नाही. भागवत असो की दुसरे कोणतेही शास्त्र असो,
त्याचे प्रारंभापासून श्रवण करायला हवे. पूर्णत्वाकडे वेगाने प्रगती करण्यात त्याला त्याचे सहाय्य होईल. कोणीही असे समजू नये की त्यांचा पांडवासोबतचा व्यवहार गोपी सोबतच्या व्यवहारा इतका महत्त्वाचा नाही. भगवंत नेहमीच लौकिक आसक्तीच्या पलीकडे आहेत, हे आपण लक्ष ठेवावे. वरील सर्व व्यवहारात सर्व स्थितीत तेच प्रमुख नायक आहेत आणि त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या भक्तांविषयी अथवा त्यांच्या प्रतिस्पर्धाविषयी श्रवण करणे हे आध्यात्मिक जीवनास पोषक आहे. असे म्हटलेले आहे की वेद आणि पुराणे यांची रचनाही भगवंतांशी आपला तुटलेला संबंध पुन्हा जोडला जावा यासाठी करण्यात आलेली आहे. अशा शास्त्रांचे श्रवण अत्यावश्यक आहे. श्लोक क्रमांक 37. अप्यद्यनस्त्वं स्वकृते हितप्रभो जिहाससि स्वित्सु हृदोनु जीविन येषां न चान्यद् भवत पदांबुजात परायणम राजसु योजिता हंसा. हे कृष्ण, तुम्ही सर्व कार्ये पार पाडली आहेत. आता सर्व राजे आमच्याशी शत्रुत्व करून आहेत आणि आमचा दुसरा कोणताही रक्षण करता नाही. आम्ही पूर्णपणे तुमच्याच कृपेवर अवलंबून आहोत. असे असताना तुम्ही आम्हाला कसे सोडून निघालात? तात्पर्य: पांडव मोठे भाग्यवंत आहेत, कारण सुदैवाने ते पूर्णपणे भगवंतांच्या कृपेवर आश्रित होते. भौतिक जगात दुसऱ्याच्या दयेवर आश्रित राहणे हे दुर्दैवाचे लक्षण आहे. परंतु भगवंता समवेतच्या आपल्या दिव्य संबंधात जेव्हा आपण त्यांच्या दयेवर पूर्णपणे अवलंबून राहतो तेव्हा ती अत्यंत भाग्याची गोष्ट असते. प्रत्येक गोष्टीपासून स्वतंत्र राहण्याचा विचार भवरोगाचे कारण आहे, परंतु कठोर प्रकृती आपल्याला स्वतंत्र होऊ देत नाही. निसर्गाच्या अपरिवर्तनीय नियमापासून स्वतंत्र होण्याच्या खटाटोपाला प्रायोगिक ज्ञानाची भौतिक प्रगती म्हणतात. संपूर्ण भौतिक जग निसर्ग नियमांपासून मुक्त होण्याच्या खोट्या प्रयत्नावर चाललेले आहे. स्वर्गलोकात चढण्यासाठी एक शिडी निर्माण करण्याची इच्छा बाळगणाऱ्या रावणापासून आजच्या युगापर्यंत निसर्गाच्या नियमावर मात करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आता ते विद्युदा यांत्रिक शक्तीने दूरवरच्या ग्रहमालामध्ये पोचण्याचे प्रयत्न करीत आहेत. तथापि भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर श्रम करून पूर्णपणे त्यांच्यावर भार घालून राहणे हे मानवी संस्कृतीचे सर्वश्रेष्ठ लक्ष्य आहे. पराक्रमाने श्रम करणे आणि त्याचवेळी सर्वथा भगवंतावर अवलंबून राहणे ही पूर्णत्वास पोहोचलेल्या मानवी संस्कृतीतील सर्वोत्कृष्ट प्राप्ती आहे. पांडव या प्रमाणभूत संस्कृतीचे आदर्श पालन करते होते. निःसंशयपणे ते भगवंतांच्या सदिच्छेवर पूर्णपणे अवलंबून होते, परंतु भगवंतावर वाढणारे ते आळशी परोपजीवी नव्हते. व्यक्तिगत चारित्र्य आणि उद्योग प्रवणता यात ते उत्तम गुणवत्तेचे होते. असे असूनही ते नेहमीच भगवंतांच्या कृपेवर दृष्टी लावून बसत. प्रत्येक जीव प्राकृतिक स्थितीने बद्ध आहे याची त्यांना जाणीव होते. म्हणून भगवंतांच्या कृपेवर आश्रित राहणे ही जीवनाच्या पूर्णत्वाची परिसीमा आहे. या जगात मिथ्या रूपाने स्वतंत्र होऊन राहणे हे पूर्णत्व नव्हे. जे भगवंतांपासून मिथ्या स्वातंत्र्य मिळविण्याचा प्रयत्न करतात त्यांना अनाथ असे म्हणतात, परंतु जे भगवंतांच्या इच्छेवर सर्वथा अवलंबून असतात त्यांना सनाथ असे म्हणतात. म्हणून आपण सनाथ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून भौतिक अस्तित्वाच्या प्रतिकूल परिस्थितीत आपले नेहमीच संरक्षण होईल. बहिरंगा प्रकृतीच्या भ्रम उत्पन्न करणाऱ्या स्वभावामुळे भौतिक जीवनाचे अस्तित्व म्हणजे सर्वात वाईट गुंतागुंत आहे याची जाणीव आपल्याला होत नाही. म्हणून भगवद्गीता आपल्याला मार्गदर्शन करीत आहे की अनेक जन्मांती एखादा सुदैवी जीव भगवंतच सर्व काही आहेत आणि त्यांनाच सर्वतोभावे शरण जाणे हाच जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. या सत्याची जाणीव प्राप्त करतो. 7.19 हे महात्म्याचे लक्षण आहे. पांडव परिवारातील सर्वच सदस्य गृहस्थ जीवनातील महात्मे होते. युधिष्ठिर महाराज महात्म्यांचे प्रमुख होते आणि कुंती देवी त्यांची माता होती. भगवद्गीता आणि पुराणे, विशेषतः भागवत पुराण, ही पांडव महात्म्यांच्या इतिहासाशी अनिवार्यपणे संबंधित आहे. भागवत पुराण ही पांडव महात्म्यांच्या इतिहासाशी अनिवार्यपणे संबंधित आहे. भगवंतांच्या विरहात त्यांची जडा वेगळ्या मासोडीप्रमाणे स्थिती होत असते. श्रीमती कुंती देवीची सर्व प्रार्थना भगवंतांना आपल्या समवेत राहण्यासाठी संमत करण्याचा एक प्रयत्न आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धात सर्व शत्रुपक्षीय राजे जरी ठार झालेले होते तरीही त्यांचे पुत्र आणि पौत्र पांडवांशी संघर्ष करण्यासाठी जीवित होतेच. केवळ पांडवच अशा स्थितीत सापडले होते असे नाही, तर आपण सर्व नेहमीच अशा स्थितीत आहोत. भगवंतांच्या इच्छेवर पूर्णपणे विसंबून राहणे
हाच जीवन जगण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे भौतिक जीवनाच्या सर्व अडचणीवर मात करता येते. श्लोक क्रमांक 38. के वयम नाम रूपाभ्याम यदुभि सह पांडवाः भवतो दर्शनम यर्हि ऋषिकानामी वेशितु. ज्याप्रमाणे इंद्रियशक्ती निघून गेल्यावर कोणाचेही नाव व कर्तृत्व संपते, त्याचप्रमाणे तुमची दृष्टी आमच्यावर नसेल तर आमचे कीर्ती कर्तृत्व हे सर्वच पांडव आणि यादवासहित तात्काळ नाहीसे होईल. तात्पर्य: पांडवांचे अस्तित्व केवळ श्रीकृष्णामुळेच आहे हे कुंती पूर्णपणे जाणून होती. पांडव निश्चितपणे आपल्या नावलौकिकात पूर्णपणे स्थित होते आणि त्यांना साक्षात धर्ममूर्ती युधिष्ठिरांचे मार्गदर्शन होते. तसेच यादव त्यांचे मित्र होते. परंतु ज्याप्रमाणे शरीरातील चेतना निघून गेल्यावर शरीरातील इंद्रिये निकामी होतात, त्याप्रमाणे हे सर्व असूनही श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाविना ते नसल्यासारखेच होते. भगवंतांच्या अनुकूल मार्गदर्शनाविना कोणीही सन्मान, सामर्थ्य, कीर्ती यांचा अभिमान धरू नये. जीव मात्रे नेहमीच पराधीन असतात आणि अधीन राहण्याचा आत्यंतिक विषय स्वतः भगवंत आहेत. म्हणून भौतिक ज्ञानाच्या प्रगतीमधून एकमेकांचा प्रतिकार करण्याच्या अनेक प्रकारच्या साधनांचा शोध लावला तरी भगवंतांचे मार्गदर्शन असल्यावाचून असे सर्व आविष्कार, मग ते कितीही शक्तिशाली असोत, विफल झाल्याविना राहणार नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.